Hello everyone, welcome all to Textbook Super Coaching, India's largest online learning education platform. मित्रांनो, एम-पी-एस-सी राज्यसेवा या दृष्टिकोनातून आज जाणीवपूर्वक हे एक वेगळं लेक्चर मी घेऊन आलोय. आता अलीकडेच आयोगाने आपल्या वेगवेगळ्या परीक्षा पद्धतींमध्ये बदल करायला सुरुवात केली आहे. म्हणजे राज्यसेवा 2025च्या मुख्य परीक्षेमध्ये केलेला बदल हा आत्तापर्यंतचा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून असलेला सर्वात मोठा बदल आहे. यामध्ये काय केलंय तर मुख्य परीक्षा आपली जी होती, जी जी ऑब्जेक्टिव्ह होती ती आता पूर्णपणे वर्णनात्मक केली आहे. त्यामुळे साहजिकच आहे परीक्षेचं स्वरूप थोडंसं अवघड करून टाकलंय. सो पोरांनो, या ठिकाणी तुम्ही समजतात तेवढं सोपं नाहीये बरं का. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल, की मी 10वी 12वी ग्रॅज्युएशन लेव्हलपर्यंत आन्सर रायटिंग केलेलं आहे. त्याच पद्धतीने आन्सर रायटिंग मला इकडेही करायचं आहे. काय जगावेगळं आहे? याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स आहे? तर असं नाहीये पोरांनो. यामध्ये सुद्धा खूप काही वेगळंपण आहे. ते काय आहे ते आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये समजून घेऊ. याबरोबरच राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न कशा प्रकारचे विचारले जाणार आहेत, त्यासाठी आपल्याला कशा प्रकारची तयारी करणं गरजेचं आहे ते बघून घेऊ. याबरोबरच जी-एस-2 म्हणजे आपला पॉलिटीचा जो पेपर आहे, या पॉलिटी पेपरचा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम नेमका कसा आहे ते ह्या लेक्चरच्या माध्यमातून बघून घेऊ. सुरुवात करून घेऊ आजच्या ह्या सेशनला. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ह्या ठिकाणी काही गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, एम-पी-एस-सी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे आपलं जी-एस-2. आता ह्या पेपर 2चा जो अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाचं थोडक्यात मी तुम्हाला विश्लेषण करून देणार आहे. याबरोबरच जी-एस-2 हा पेपर जर तुम्हाला बनवायचा असेल, तर तो पेपर तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकतात, हे मी तुम्हाला ह्या सेशनमध्ये सांगणार आहे. बरोबर आहे? सुरुवात करून घेऊ. सर्वसाधारणपणे पोरांनो, आपल्या जी-एस-2चा म्हणजे पॉलिटीचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर 2025च्या नवीन पॅटर्ननुसार, नवीन सिलेबसनुसार पॉलिटीचं आपण 4 भागांमध्ये वर्गीकरण करू शकतो. बरोबर आहे? यातला सगळ्यात पहिला भाग तो म्हणजे भारतीय संविधान आणि घटनात्मक चौकट. बरोबर आहे? यामधला दुसरा भाग तो म्हणजे शासन व्यवस्था आणि राज्यव्यवस्था. यातला तिसरा भाग म्हणजे सामाजिक न्याय आणि यातला चौथा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध. बरोबर आहे? आपल्या ह्या पॉलिटीच्या पेपरमध्ये काही सेगमेंट असे आहेत जे नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. यापूर्वी सुद्धा आपण भारतीय संविधान आणि घटनात्मक चौकट ह्याचा अभ्यास केलेला आहे. यापूर्वी सुद्धा शासन व्यवस्था आणि राज्यव्यवस्था याचा अभ्यास आपण केलेला आहे. म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेचा जर आपण विचार करतो म्हटलं, तर भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यघटना कशी तयार झाली, त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय, राज्यघटनेमधली वेगवेगळी कलमं याचा अभ्यास आपण केलेला आहे. इकडे आपण संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, त्या दोघांमधल्या अधिकारांची विभागणी असेल, या गोष्टी आपण इकडे केलेल्या आहेत. परंतु हे जे खालचे जे 2 पार्ट्स तुम्ही आता ह्या ठिकाणी बघत आहात, हे 2 पार्ट्स नव्याने समाविष्ट झालेले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे सामाजिक न्याय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये सोशल जस्टिस म्हणतोय, आणि यातला दुसरा म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध, ज्याला आपण इंटरनॅशनल रिलेशन म्हणतोय. बरोबर आहे? म्हणून म्हटलं होतं, जेवढं तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. हे लेक्चर पूर्णपणे बघा, अंदाज येऊन जाईल. सॉर्टेड? येस. सो आता ह्या चारही भागांचं डिटेल एनालिसिस मी ह्या स्लाइडवर ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिला पॉइंट तो म्हणजेच भारतीय संविधान आणि घटनात्मक चौकट. आता हा जो आपला पॉइंट आहे, ह्या पॉइंटमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी बघायच्या आहेत सर्वसाधारणपणे? तर ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे आपलं संविधान, आपली राज्यघटना जी तयार झालेली आहे, ती राज्यघटना तयार होण्यासाठी जी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्यासाठी फायदेशीर आहे, किंवा जे काही त्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड होतं, त्या हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. याबरोबरच उत्क्रांती, याबरोबरच ऐतिहासिक महत्त्व, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये टाकून द्यायच्या आहेत. यानंतर ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपलं जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, या इंडियन कॉन्स्टिट्यूशनचे सायलेंट फीचर्स, आपल्या भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? ती सगळी वैशिष्ट्ये या ठिकाणी अभ्यासायची आहेत. म्हणजेच संविधानाचं स्वरूप झालं, आपल्या संविधानातील महत्त्वपूर्ण कलम झालं, आपल्या संविधानात कोणता भाग आपण कोणाकडून स्वीकारलाय हे आपण पूर्वी अभ्यासलं होतं, हे आता परत आपल्याला आत्ताही अभ्यासायचं आहे. परंतु पूर्वी आपण ज्या अप्रोचने याचा अभ्यास केला होता, आता त्या अप्रोचमध्ये थोडाफार बदल आपल्याला करावा लागणार आहे. अन्यथा मुख्य परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न, विचारले जाणारे प्रश्न आपल्या कव्हरेजच्या बाहेर जातील. बरोबर आहे? तिसरा पॉइंट मूलभूत संरचना म्हणजे बेसिक स्ट्रक्चर. आपल्या संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आपण नेहमी अभ्यासतो. या संदर्भात आपण केशवानंद भारती खटला देखील अभ्यासतो. आता बेसिक स्ट्रक्चर ही कॉन्सेप्ट तुम्हाला एकदम ॲक्युरेट माहीत असणं गरजेचं आहे. कारण हे बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून आयोग प्रश्न स्वरूपात पण विचारू शकतं.
सो बेसिक स्ट्रक्चर आपल्याला अभ्यासायचं आहे, म्हणजेच संविधानाचे मूलभूत घटक, सर्वोच्च न्यायालयाचा सिद्धांत वगैरे वगैरे गोष्टी या सेगमेंटमध्ये आपल्याला अभ्यासायचे. याच्यानंतर नागरिकत्व भाग 2 कलम 5 ते 11 हा तर आपण बघतोच. नागरिकत्वाबरोबरच मूलभूत हक्क आपल्याला बघायचे आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मधील. त्याच्यानंतर मूलभूत कर्तव्य आपल्याला बघायची आहेत, मार्गदर्शक तत्व आपल्याला बघायची आहेत आणि ह्या सगळ्यांचा रेफरन्स आपल्याला ज्यांच्याकडनं आपण ही सगळी घटक घेतलेले आहेत, म्हणजे इतर देशांच्या राज्यघटनेवरून आपण ही समाविष्ट केलेली आहेत, त्या सगळ्या घटकांना आपल्याला त्या ठिकाणी कोरिलेट करायचे. याच्याही पुढे घटना दुरुस्त्या, वेगवेगळ्या घटना दुरुस्त्यांचा अभ्यास आपण करतो. कलम 368 मध्ये आपल्याला सांगितलेल्या 2 घटना दुरुस्त्या, एक संसदेच्या विशेष बहुमताने, दुसरी संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या घटक राज्यांच्या साध्या बहुमताने. आता फक्त एवढं करून चालणार नाहीये. तर ह्या घटना दुरुस्तीची जी पद्धत आहे, हे जे काही 2 प्रकार सांगितलेले आहेत, हे 2 प्रकार आपल्याला व्यवस्थित समजल्यानंतर त्याच्या ॲनालिटिकल स्वरूपात आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. कारण आपण राज्यसेवेचा आत्ताचा जो पॅटर्न आहे, हा आत्ताचा पॅटर्न जर अभ्यासत असू, तर ह्या पॅटर्नसाठी आपल्याला कोणते पी-वाय-क्यूज कामाचे आहेत, तर यू-पी-एस-सीचे पी-वाय-क्यूज कामाचे आहेत. आणि यू-पी-एस-सीचे पी-वाय-क्यूज अभ्यासल्यानंतर एक गोष्ट आपल्याला क्लिअर होते. कोणती? की यू-पी-एस-सीमध्ये मुख्य परीक्षेला जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत, हे प्रश्न ॲनालिटिकल स्वरूपात विचारले गेलेले आहेत. सो आपल्याला हे सगळे टॉपिक्स कव्हर करत असताना ॲनालिटिकल अप्रोचने कव्हर करायचे. तेव्हा कुठे आपल्याला मुख्य परीक्षेला जो प्रश्न विचारला जाणार आहे, त्याचं उत्तर व्यवस्थित लिहिता येईल. बरोबर आहे? हा झाला तुमचा पार्ट 1 मधला सेगमेंट. याच्यानंतर पार्ट 2 मध्ये आपण बघितलं होतं शासन व्यवस्था आणि राज्यव्यवस्था. यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? फेडरलिझम. पूर्ण फेडरलिझम शिकत असताना आपल्याला फक्त फेडरलिझमची डेफिनेशन किंवा फेडरलिझमची कॉन्सेप्ट शिकायची नाहीये. तर ह्या फेडरलिझमचे जे काही प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत, ते प्रकारही व्यवस्थित समजून घ्यायचे. मग इथे 3 प्रकार आपल्याला बघावे लागतात. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम, सब कॉम्पिटिटिव्ह फेडरलिझम. बरोबर ना? सहकारात्मक संघराज्य, स्पर्धात्मक संघराज्य, उपस्पर्धात्मक संघराज्य. मग त्याचं ॲप्लिकेशन म्हणजे इम्प्लिमेंटेशन कुठे-कुठे होतं? पार्लमेंटमध्ये, नीती आयोगामध्ये किंवा आपल्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, राज्य आपल्या प्रशासनामध्ये कुठे-कुठे आपल्याला कोणकोणत्या प्रकारचं संघराज्य बघायला मिळतं? ते सगळं आपल्याला समजून घ्यायचंय, तेव्हा आपल्याला कुठे प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार आहे. बरोबर आहे? संघराज्यामध्ये केंद्र राज्य संबंध, अधिकारांचं वाटप, स्थानिक स्वराज्य संस्था. बरोबर आहे ना? डिसेंट्रलायझेशनच्या दृष्टिकोनातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. थोडंसं पुढे सेपरेशन ऑफ पॉवर म्हणजेच कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ याचा व्यवस्थित इथे आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. नियंत्रण आणि समतोल, चेक अँड बॅलन्स सगळ्या गोष्टी म्हणजे कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ यांचे जे काही अधिकार आहेत, हे काही कार्य आहेत, हे पूर्ण चेक अँड बॅलन्स स्वरूपात एकमेकांना कसे कोरिलेट करतात, एकमेकांना कसे सहकार्य करतात, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे बघाव्या लागतील. यानंतर यंत्रणा म्हणजे मेकॅनिझम आपल्याला बघायचं आहे. संसद कशी आहे, कसं कार्य करते, त्याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे आणि ॲनालिटिकल मोडमध्ये पार्लमेंट. याच्यानंतर राज्य विधिमंडळ, रचना, कार्यपद्धती जे मी तुम्हाला बोलतोय तेच आणि न्यायालयीन पुनर्विलोकन हा एक पार्ट आहे जो ज्युडिशरीमध्ये आपण मोस्टली हाताळतो. मूलभूत हक्कांमध्ये कलम 13 मध्ये आपण मोस्टली हा पार्ट बघत असतो, परंतु खरं इम्प्लिमेंटेशन ज्युडिशरीमध्ये होतं. कारण सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य बघितले किंवा उच्च न्यायालयाचे अधिकार व कार्य बघितले, तर दोन्ही न्यायालयांच्या अधिकार व कार्यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकन हा पार्ट आपल्याला अभ्यासावा लागतो. सो हा सुद्धा पार्ट आता खूप जास्त महत्त्वाचा आहे. म्हणजे फरक काय झालाय ना, आधी ज्या गोष्टी तुम्हाला मुख्य स्वरूपात बघायला मिळायच्या आणि ज्या गोष्टी ॲज अ सायलेंटली तुम्ही हाताळायचे, आता उलटं आहे. आता ज्या गोष्टी तुम्ही मुख्य स्वरूपात बघताय त्या तर बघायच्याच आहेत. परंतु ज्या गोष्टी तुम्ही ॲज अ सायलेंटमध्ये हाताळत होतात ना, त्या गोष्टी तुम्हाला चांगल्या करून जायच्या आहे. त्यावेळेस कुठे आपल्याला अनसर्टिंग करता येणार आहे. बरोबर इथपर्यंत? याच्यानंतर जर आपण थोडंसं पुढे गेलो, तर आपल्याला सोशल जस्टिस हा एक नवीन सेगमेंट हाताळायचा आहे. ज्यामध्ये वंचित घटक म्हणजे अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय महिला यांच्या समोरच्या समस्या, समाजांमध्ये यांना कोणकोणते चॅलेंजेस आहेत, यांच्या उद्धारासाठी केलेले प्रयत्न, केलेल्या योजना, केलेल्या पॉलिसीज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे हाताळाव्या लागणार आहेत. याबरोबरच संरक्षण आणि सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून तयार केलेले कायदे, तयार केलेल्या पॉलिसीज आपल्याला बघाव्या लागतील. म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून आपण काय-काय प्रयत्न केले, कोणकोणत्या घटना दुरुस्त्या केल्या, कोणकोणते कायदे केलेत. आता रिसेंटली आपल्या पार्लमेंटमध्ये महिलांना नारी शक्ती विधेयक आपण बघितलं असेल ना,
महिलांना आपण रिझर्वेशन दिलंय, मग हे वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून टाकलेलं पाऊल आहे का? चर्चा करा. सरळ सरळ प्रश्न विचारला जातोय, सरळ सरळ. बरोबर आहे ना? कारण सोशल जस्टिस आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे आणि वुमन एम्पॉवरमेंट त्यातल्या त्यात ज्वलंत मुद्दा आहे. सो वुमन एम्पॉवरमेंटच्या दृष्टिकोनातून अलीकडेच सरकारने नारी शक्ती विधेयक सादर केलं किंवा अलीकडेच एक घटनादुरुस्ती केली, ज्यामुळे संसदेमध्ये अमुक-अमुक पर्सेंटेज महिलांना आरक्षण प्रोव्हाईड केलं. काय तुम्हाला असं वाटतंय का, की हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून सरकारने उचललेलं एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे? चर्चा करा. हेच प्रश्न आहेत. म्हणजे सांगायचं काय आहे, डेटा तुम्हाला तोच करायचा आहे. डेटा तोच करायचा आहे. त्या डेटाच्या आधारावर तुम्हाला तुमच्या सर्व संकल्पना, सगळ्या कॉन्सेप्ट फिक्स करायच्या आहेत आणि त्या कॉन्सेप्ट फिक्स केल्यानंतर तुमचा प्रश्न स्टार्ट होणार आहे. सो त्या कॉन्सेप्टच्या आधारावर ज्या गोष्टी तुम्हाला कळतायत, त्या तिकडे इम्प्लिमेंट करायच्या आहेत. तेव्हा कुठे आपलं आन्सर रायटिंग इफेक्टिव्ह होणार आहे. पॉइंट लक्षात आला मी काय सांगतोय? येस. याच्यानंतर कल्याणकारी योजना, ज्या काही वेगवेगळ्या कल्याणकारी योजना गव्हर्नमेंटच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत, वंचित घटकांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून, त्या कल्याणकारी योजना तुमच्या इकडे येतील. आता काही योजना ह्या आपल्या पॉलिटीमध्ये आपल्याला सापडतील, काही योजना ह्या GS3 इकॉनॉमिक्समध्ये आपल्याला सापडतील. बरोबर आहे ना? सो ह्या कल्याणकारी योजना. याच्यानंतर जो चौथा पार्ट होता आपला आंतरराष्ट्रीय संबंध आणि जागतिक घडामोडी, सगळ्यात महत्त्वाचा जर पार्ट आता सध्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कोणता असेल, तर तो हा आहे. इंटरनॅशनल रिलेशन. कारण अनेक विद्यार्थ्यांना या संदर्भात खूप मोठे डाउट्स आहेत. सो तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत. टेक्स्टबुक सुपर कोचिंग तुमच्या प्रत्येक समस्येचं निराकरण आहे. काळजी करू नका. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे? परराष्ट्र धोरण म्हणजे भारताच्या शेजारी जी काही वेगवेगळी देश आहेत, या देशांबरोबर आपल्या भारताचे एकंदरीत काय संबंध आहेत? कशा प्रकारचं आपलं धोरण आहे? या धोरणाची तत्वे किंवा आपल्या परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्टे नेमकी काय आहेत? ही सगळी आपल्याला बघायची आहेत. यानंतरच जागतिक संस्था, मग त्या ठिकाणी UN आलं, जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन वगैरे आलं. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्समध्ये बघायच्या आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटीमध्ये बघायच्या आहेत, वेगळ्या अप्रोचने बघायच्या आहेत. UN आता इकॉनॉमिक्समध्ये आपण बघतोय फॉर एक्झाम्पल वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. व्यापारातील अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर कार्यरत असणारी ही एक संघटना. त्या संघटनेचे सगळे जागतिक पातळीवर जेवढे काही वेगवेगळे देश आहेत, हे सगळे देश त्या संघटनेचे सदस्य देश आहेत. परंतु ही संघटना इकडे हाताळत असताना आपल्याला IRच्या अप्रोचने हाताळायची आहे, ना की इकॉनॉमिक्सच्या अप्रोचने. बरोबर आहे ना? आजच्या लेक्चरमध्ये मी एक प्रश्न पण तुमच्या सगळ्यांसाठी आणलेला आहे. त्या प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करतोय, की ही झाली आपली पॉलिटीमधली इन्फॉर्मेशन आणि ह्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर आलेला हा प्रश्न. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अंदाज येईल, की एकंदरीत कशाप्रकारे अप्रोच आपल्याला बिल्ड करणं गरजेचं आहे, कशाप्रकारे आपल्याला प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ठेवणं गरजेचं आहे, ज्यामुळे येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्यात चांगले मार्क्स मिळू शकतात. ओके इथपर्यंत? थोडंसं पुढे. त्याच्यानंतर प्रादेशिक सहकार्य म्हणजे आणखी वेगवेगळ्या संघटना. मग त्यामध्ये तुमची सार्क असेल, बिमस्टेक असेल, ब्रिक्स असेल, G8 असेल, G20 असेल, वेगवेगळ्या संघटना आहेत, ज्या सगळ्या इकडे तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्याच्यानंतर समकालीन समस्या, सध्या व्यापारामध्ये काय अडचणी आहेत, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. मग तुम्हाला पॅरिस करार हा शब्द तुम्ही ऐकला असेल कधी काळी. पॅरिस करार जो हवामान बदलाशी संबंधित होता, कार्बन कार्बन उत्सर्जनाशी संबंधित होता, ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित माहिती पाहिजे. व्यापारामध्ये सध्या काय अडचणी आहेत? सध्या अलीकडेच आपल्याला ट्रेड वॉर बघायला मिळत होतं. इंडिया यूएसमध्ये किंवा वर्ल्ड आणि यूएसमध्ये. ते ट्रेड वॉर. त्याच्यानंतर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दहशतवाद हा एक ज्वलंत मुद्दा आहे सध्या जगात. सो दहशतवादाच्या दृष्टिकोनातून हे सगळे वेगवेगळे मुद्दे आपल्याला IRच्या अप्रोचने बघायचे. बरोबर इथपर्यंत? याबरोबरच जागतिक घडामोडींचा भारत व विशेषतः महाराष्ट्रावर होणारा परिणाम. आता तुम्हाला माहिती असेल अलीकडेच आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीला गेले आणि त्यांनी XYZ कोटी, बरोबर आहे ना? वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये वेगवेगळी आकडेवारी आहे म्हणून मी सांगतो. साधारणतः एक 14 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली. बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर अलीकडेच एका न्यूजपेपरला एक स्टेटमेंट आलं होतं, जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, की नोकरशाही मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. म्हणजे महाराष्ट्र हा नोकरी मागणारा नसावा. आम्हाला तो मुक्त करायचा आहे. आणि त्यासाठी त्यांनी सांगितलं होतं, ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आम्ही काय करणार आहोत, येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये 100 सुधारणा करणार आहोत. मित्रांनो, ही जी सगळी गोष्ट आहे ना, ही सगळी इंटरलिंकवाली गोष्ट आहे.
पूर्ण इंटरलिंक आहे. कारण ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे तुमच्या देशात, तुमच्या राज्यात एखाद्या व्यक्तीला उद्योग स्थापन करण्यासाठी लागणारा वेळ हा जेवढा कमी लागेल, तेवढं ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये तुमचं स्थान वरचं असतं. वेळ कमी लागेल याचा अर्थ काय? उद्योग स्थापन करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. त्या परवानग्यासाठी लागणारा जो वेळ आहे, हा जेवढा कमी लागेल, तेवढं ईज ऑफ डुईंग बिझनेसमधलं आपलं स्थान वरचं असेल आणि जेवढं आपलं स्थान वरचं, तेवढी आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये येणारी गुंतवणूक कशी असते? जास्त असते. सो त्याचा फायदा म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रींनी ते स्टेटमेंट केलंय, की ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये आम्ही काय करणार आहोत? 100 सुधारणा करणार आहोत. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतील. तेव्हा कुठे आपण प्रॉपर आन्सर रायटिंग करू शकतो. बरोबर आहे? आणि हे प्रॉपर आन्सर रायटिंग जर तुम्हाला शिकायचं असेल, तर याचं सोल्युशन माझ्याकडे आहे. काळजी करू नका. 2 मिनिटात सोल्युशन सांगतो कसं करायचं. त्याच्यानंतर बघा, केवळ माहिती नको विश्लेषण हवं, ही इन्फॉर्मेशन आहे. आता आपल्या पॉलिटीच्या सब्जेक्टमध्ये आपण ज्यावेळेस राष्ट्रपती हा टॉपिक हाताळतो, त्या राष्ट्रपतींच्या टॉपिकमध्ये आपण एक आर्टिकल हाताळतो, एक कलम हाताळतो. कलम 123 आर्टिकल नंबर 123 बरोबर आहे? त्याच्यामध्ये काय दिलंय? पॉवर ऑफ प्रेसिडेंट म्हणजे राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कलम 123 नुसार आहे. बरोबर आहे? आता हे आपल्याला माहिती आहे. कलम 123 नुसार राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. बरं, राष्ट्रपती हा अधिकार स्वेच्छाधीन अधिकार म्हणजे स्वतःला वाटेल तेव्हा वापरू शकतात का? नाही. मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार वापरतात. बरोबर आहे ना? मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार. आता राष्ट्रपती अध्यादेश केव्हा काढतात? ज्यावेळेस संसदेचा विरामकाळ चालू असतो म्हणजेच अधिवेशनं चालू नसतात. संसदेची 2 सभागृह, लोकसभा, राज्यसभा दोन्हीपैकी एका सभागृहात अधिवेशन चालू आहे, एका सभागृहात अधिवेशन चालू नाही. त्यालाही आपण संसदेचा विरामकाळच म्हणतो. संसद पूर्णपणे कार्यान्वित आहे, असं आपण केव्हा म्हणू शकतो? ज्यावेळेस संसदेच्या दोन्ही सभागृहाची अधिवेशनं चालू आहेत. जर दोन्हीपैकी एका सभागृहाचं चालू आहे, एकाचं बंद आहे किंवा दोघांचंही चालू नाहीये, त्याला आपण म्हणतो संसदेचा विरामकाळ. आणि ह्या संसदेच्या विरामकाळामध्ये जर कायदा करणं काळाची गरज असेल, तर अशा परिस्थितीत मंत्रिमंडळाच्या शिफारशीनुसार अध्यादेश काढतात कोण? राष्ट्रपती. आता अध्यादेश हा सुद्धा एक प्रकारचा कायदाच असतो, फक्त तो तात्पुरता स्वरूपाचा असतो, कायमस्वरूपी नसतो. त्याला कायमस्वरूपी आपण करू शकतो, त्याच्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, आपल्याला माहिती आहे. आता कलम 123 वर हा प्रश्न आला. हा प्रश्न समजा आला. बघा बरं प्रश्न काय? सॅम्पल क्वेश्चन घेऊन आलो होतो. कार्यकारी मंडळाकडून वारंवार वटहुकुमांचा आधार घेतला जाणं हे भारतातील सत्ता विभाजन आणि संसदीय उत्तरदायित्व या तत्वांना कमकुवत करते का? चर्चा करा. पॉइंट लक्षात आला मी काय सांगतोय? कार्यकारी मंडळाकडून वारंवार वटहुकुमांचा आधार घेतला जाणं. आता राष्ट्रपतींचा जर आपण विचार करतो, तर राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे सुद्धा अविभाज्य भाग आहेत. कायदे मंडळाचे तर आहेच, कारण त्यांच्या सहीशिवाय विधेयकाचं कायद्यात रूपांतर होत नाही. तो तर भाग वेगळा आहे. परंतु कार्यकारी मंडळाचा विचार करतो म्हटलं तर केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी. बरोबर आहे ना? सो कार्यकारी मंडळाकडून वारंवार जर अशा प्रकारे वटहुकूम काढला गेला, तर याचा परिणाम सत्ता विभाजन आणि संसदीय उत्तरदायित्व या तत्वांना कमकुवत करतं. ते स्वतःहून सांगतंय. चर्चा करा. सो तुम्हाला या ठिकाणी प्रूव्ह करून द्यावं लागणार आहे, की राष्ट्रपतींनी वारंवार अध्यादेश काढणं म्हणजे सत्ता विभाजन जे झालेलं आहे केंद्र आणि राज्य या दोघांमधलं, त्याला कमकुवत करतंय. हे तुम्हाला समजून सांगावं लागणार आहे. याच्यासाठी ही कॉन्सेप्ट तुमची डीप झालेली असणं गरजेचं आहे. ही कॉन्सेप्ट तुमची डीप असेल तरच तुम्हाला ह्या गोष्टी इकडे समजतील, ह्या गोष्टी लक्षात येतील आणि आपण बोलू शकतो, लिहू शकतो. बरोबर आहे? सो तो काळ आता नाहीये. आधी कसं होतं, कलम 123 पूर्णपणे व्यवस्थित लक्षात घेतलं, संपलं. कलम 123 ला अकॉर्डिंग आयोग एखादा प्रश्न विचारायचा, 4 ऑप्शन टाकायचा, त्यापैकी एक टिक करायचा, विषय संपला, चला जमलं. आता ते नाहीये. आता तुम्हाला हा डेटा पूर्णपणे समजून घ्यायचा आहे. हा डेटा पूर्णपणे समजून घेतल्यानंतर एनालिटिकल मेथडमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कळालं का? सो म्हणून सांगितलं होतं, वाटतं तेवढं सोपं नाही. आता अशा प्रकारे जर आपल्याला तयारी करायची असेल, तर आपल्याला सोल्युशन मी देणार होतो आणि ते सोल्युशन आहे एम-पी-एस-सी राज्यसेवा गुरुकुल मेन्स 2025 चा प्रोग्राम. आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगने
मुख्य परीक्षेला अनुसरून हा एक नवीन प्रोग्राम तुमच्या सगळ्यांसाठी सुरू केला आहे, ज्याला आपण नाव दिलंय एम-पी-एस-सी राज्यसेवा गुरुकुल. बरोबर आहे? ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही पूर्णपणे तुमच्या मुख्यच्या दृष्टिकोनातून तुमची तयारी करून घेणार आहोत. बरोबर आहे? थिंक अँड इंक प्रोग्राम. मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखनाचा तुमचा सराव. दररोज चालू घडामोडीवर आधारित मुख्य परीक्षेचं लेखन आम्ही तुमचं करून घेणार आहोत. आता तुम्हाला ह्या ठिकाणी प्रश्न पडला असेल, तर चालू घडामोडीवर आधारित म्हणजे काय? तर पोरांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे कुठले प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत, हे प्रश्न करंट अप्रोचने विचारले जाणार आहेत. सो सब्जेक्टला करंट अप्रोच असणं गरजेचं आहे. अन्यथा इकडे तुम्ही कितीही डेटा व्यवस्थित करा, तुम्हाला जर करंट टच देता आलाच नाही, तर तुम्हाला आन्सर रायटिंग व्यवस्थित करता येणार नाही किंवा केलेल्या उत्तराला चांगले मार्क्स मिळणार नाहीत. सो आपल्याला करंट अप्रोचने आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. उत्तरात काय लिहायला पाहिजे, काय नाही लिहायला पाहिजे, या संदर्भातलं टू द पॉइंट गाईडन्स आम्ही तुम्हाला ह्या प्रोग्राममध्ये देणार आहोत. मॉडेल आन्सर्स आम्ही तुम्हाला प्रत्येक उत्तराचं प्रोव्हाईड करणार आहोत. तुम्हाला प्रश्न दिला, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं, त्याच्यावर आपलं डाउट सॉल्व्हिंग सेशन झालं. डाउट सॉल्व्हिंग सेशनच्या माध्यमातून तुम्ही काय लिहायला पाहिजे होतं, काय नाही लिहायला पाहिजे होतं, ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगितल्यानंतर आम्ही प्रत्येक उत्तरावर एक मॉडेल आन्सर तुम्हाला देणार आहोत ह्या प्रोग्राममध्ये. याबरोबरच सर्वसमावेशक टेस्ट सीरीज तुमची असणार आहे. साधारणतः तुमच्या 10 फुल टेस्ट असणार आहेत आणि 12 तुमच्या सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहेत. म्हणजे टोटल मेन्स आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून 22 टेस्ट आम्ही तुमच्याकडनं करून घेणार आहोत. 22 टेस्ट. आणि सांगायला आनंद होतोय, की महाराष्ट्रामध्ये टेक्स्टबुक सुपर कोचिंग हा एकमेव प्लॅटफॉर्म आहे. मी पहिला म्हणत नाहीये बरं. मी म्हणतोय एकमेव प्लॅटफॉर्म जो मेन्स आन्सर रायटिंगची टेस्ट सीरीज ऑर्गनाइज करतोय किंवा विद्यार्थ्यांना देतोय. का? कारण आमच्याकडे तेवढी फॅकल्टी टीम स्ट्राँग आहे. राइट? याच्यानंतर आपण जर थोडंसं पुढे गेलो, प्रत्येक विषयाची याच्यामुळे तुमची सखोल तयारी होईल. आयोगाच्या धर्तीवर प्रश्नपत्रिकांची आम्ही रचना ठेवणार आहोत आणि स्वतःच्या प्रगतीचं मूल्यमापन तुम्हाला करणं आणखीन जास्त सोपं होईल. याबरोबरच संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. सगळ्या हाय यील्डिंग शॉर्ट नोट्स, मराठी मंथली करंट अफेअर्स, मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक फॉर मेन्स आणि यूपीएससी मेन्स, प्रिव्हियस इयर पेपर्स पीडीएफ, मागील सर्व वर्षांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला मराठीमध्ये देणार आहोत. बरोबर आहे? सो हा पण एक मुद्दा. याच्यानंतर याच्यासाठी आम्ही सेपरेट एक टेलिग्राम ग्रुप सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे एम-पी-एस-सी राज्यसेवा मेन्स गुरुकुल किंवा एम-पी-एस-सी राज्यसेवा गुरुकुल. हे टेलिग्राम तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून खूप जास्त गेम चेंजर प्रोडक्ट आहे. सो टेलिग्राम ग्रुप फ्रीमध्ये जॉइन करता येतो. बिनधास्त जॉइन करा, काहीच अडचण नाही. राइट? त्याच्यानंतर मेन स्ट्रॅटेजी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाईड करणार आहोत. या बॅचेसच्या माध्यमातून मेंटॉरशिप सेशन्स आम्ही देणार आहोत आणि इव्हॅल्युएटेड आन्सर्स म्हणजे तुमची जी काही आन्सर्स आहेत, तुम्ही जे काही लिहून पाठवणार आहात, ते आन्सर्स आम्ही स्वतः चेक करून 24 अवर्सच्या आत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ज्यामुळे उत्तरामध्ये माझ्या नेमक्या काय चुका झाल्या, मी काय नव्हत्या करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. सो असा हा माझा एम-पी-एस-सी राज्यसेवा गुरुकुल प्रोग्राम हा का निवडावा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण जेवढं मी ह्या प्रोग्रामच्या माध्यमातून करून घेतोय, तेवढं महाराष्ट्रात कोणीच करून घेत नाहीये आणि मुख्य परीक्षेला तुम्ही पात्र आहात म्हटल्यावर तुम्हाला हे करावंच लागणार आहे. कारण मित्रांनो, आत्तापर्यंत हा पॅटर्न कधीच नव्हता, जो पहिल्यांदा आलाय आणि ह्या पॅटर्नच्या आधारावर सुरुवातीच्या काळामध्ये येणारे प्रश्न ही सोपी असू शकतात. हा फक्त अंदाज आहे. नसली तर अवघड होईल. म्हणून आपण तयारी करून जाताना सखोल करावी, ज्यामुळे येणाऱ्या मुख्य परीक्षेमधले सगळे प्रश्न आपल्याला सोप्यात सोपे वाटतील आणि चांगली उत्तरं लिहिता येतील. बरोबर आहे? आय होप सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. सो लवकरच भेटूयात ह्या एम-पी-एस-सी राज्यसेवा मेन्स गुरुकुलमध्ये. तोपर्यंत थँक यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.